केटी कुकिंग चॅनल मध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा। 1 चमचा तूप, हे 500 ग्रॅम गाजर आहे, स्वच्छ धुवून आणि किसून घेतलेले, तर ते टाकून घेऊया। त्यामधला जो मधला भाग आहे तो सुद्धा काढलेला नाही, आपण पूर्ण गाजराचा वापर करत आहोत। गाजर व्यवस्थित छान असं परतून घ्यायचंय। गाजरामध्ये बीटा कॅरोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, सी आणि के असते, पोटॅशियम असते मुबलक प्रमाणामध्ये, त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचा निरोगी राहण्यास मदत होते। अशा या गाजराचा आपण प्रत्येक पदार्थामध्ये म्हणजे जास्तीत जास्त वापर केला पाहिजे। त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले पाहिजे। आज आपण बनवत आहोत गाजराचा हलवा। अशा प्रकारे हे किसलेले गाजर 3 मिनिटं छान असे परतून घेतलेले, ते टाकून घेऊया। हे अर्धा लिटर दूध आहे, तर ते टाकून घेत आहे। साईसेट टाकायचे, छान असं शिजू देऊया। अशा प्रकारे हे गाजर मस्तपैकी दुधामध्ये शिजतंय बघा। अशा पद्धतीचा हा गाजराचा हलवा केल्यानंतर त्यामध्ये खवा टाकण्याची पण गरज पडत नाही। आता इथपर्यंत शिजल्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेऊया वेलदोड्याची पूड। अशा पद्धतीने ही वेलदोड्याची पूड टाकायची, म्हणजे छान असं शिजताना वेलदोड्याची पूड टाकल्यामुळे त्यामध्ये छान असा अर्क उतरतो आणि छान फ्लेवर लागतो। अजून थोडा वेळ छान असं शिजू देऊया। हा गाजराचा हलवा मधून मधून परतत राहायचा आहे आणि बाजूला जो हे तयार झालेली असती साय, तर ती पण मध्ये हे करायची आहे। अशा प्रकारे पूर्ण दूध आटेपर्यंत आता हा हलवा आपण परतत राहणार आहोत। गाजरामधलं दूध पूर्णपणे आटलं गेलेलं आहे, तर त्यामध्ये टाकून घेऊया ही अर्धी वाटी साखर आणि छान आता असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। एकसारखं हलवत राहायचं आहे। त्यामध्ये तयार केलेली काजू आणि बदामची पावडर पण टाकून घेत आहोत। त्यामध्ये थोडेसे अक्षर पण ठेवलेले आहे। टाकल्यानंतर साधारण ते 3 ते 4 मिनिटं हा हलवा छान असा परतून घ्यायचा आहे। तर टाकल्यावर 3 ते 4 मिनिटं छान असं हलवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचंय। आता पूर्ण दूध आटलं गेलंय। अशा प्रकारे आपला हा गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार। बीटा कॅरोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, सी, के, पोटॅशियम मुबलक प्रमाणात असणाऱ्या गाजरापासून बनवा गाजराचा हलवा। अशा प्रकारचा हलवा तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झालाय तो। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह। थँक्यू।